अगोदर धन्यवाद तुझ्या परमेश्वरा प्रभू येशूच्या नावात आम्ही तुझ्या पायाजवळ येत आहे. प्रभू येशू देव बाप्पा या क्षणी परमेश्वरा देव बाप्पा आम्ही धन्यवाद देतो देव बाप्पा तुझी मोठी उपस्थिती आमच्यामध्ये होती आणि परमेश्वरा देव बाप्पा खरोखर आज आम्हाला प्रत्येकाला तू स्पर्श केला तुझ्या लेकरांना आशीर्वाद दिला आज या क्षणी परमेश्वर आम्ही म्हणत आहे की प्लीज माझ्या देव बाप्पा वचनाद्वारे तू वचनाद्वारे तू आम्हाला स्पर्श कर वचनाद्वारे तू आम्हाला आशीर्वाद दे जे ऐकत आहे जे पाहत आहे ते प्रत्येक जण आशीर्वादित हो दे होय देवा आज कुणालाही मोकळं राहू दे तुझ्या सामर्थ्याचा स्पर्श होऊ दे कारण तू युगानुयुग सारखा आहे कधीही बदलत नाही येशू आज आम्हाला प्रत्येकाला तुझी गरज आहे आशीर्वाद दे आशीर्वाद दे वचनाद्वारे स्पर्श येशूच्या नावात प्रार्थना करतो आमेन. प्रेज लॉर्ड. बायबलमध्ये दिलेलं आहे आपण नीतिसूत्राचं पुस्तक काढूया 18वं वचन नीतिसूत्र 18वं वचन थँक्यू जीसस आणि पहिलं वचन 18वा अध्याय पहिलं वचन नीतिसूत्र 18वा अध्याय आणि पहिलं वचन काढूया आपण. धन्यवाद प्रभू थँक्यू जीसस श्रीवश बरोबर जो आपणास वेगळा करतो तो स्वतःची इच्छा पूर्ण करायला पाहतो आणि तो सर्व खऱ्या ज्ञानावर रागवतो. प्रेज लॉर्ड. लक्षपूर्वक ऐकूया या वचनात परमेश्वर आपल्याशी काय बोलत आहे. जो आपणास वेगळा करतो तो स्वतःची इच्छा पूर्ण करायला पाहतो आणि तो सर्व खऱ्या ज्ञानावर रागवतो. बघा बायबल सांगतं की ज्या वेळेस आपण एखाद्याला सांगतो की ईश्वर विश्वास ठेवा प्रभू येशू तुमच्यावर प्रेम करतो आणि जेव्हा देवावर विश्वास ठेवल्यानंतर आपण जेव्हा त्याला सांगतो की आपण प्रार्थना केली पाहिजे आपण वचन वाचलं पाहिजे आपण देवाच्या भयात राहिलं पाहिजे देवाच्या उपस्थितीत राहिलं पाहिजे पण जर एखाद्या व्यक्तीला आवडत असेल फक्त जगामध्ये जगायला किंवा TV सिरियल पाहायला किंवा लोकांना गप्पा मारायला नाही का तर तो काय करतो देवापासून वेगळा होतो. म्हणतो हे काय प्रार्थना करायचं रोज देवाची स्तुती आराधना करायची रोज देवाच्या जवळ पायाजवळ जायचं किंवा एखाद्या आपलं घर सोडून दुसरीकडे प्रार्थनेला जायचं हो की नाही. हे रोज रोज काय कधी कधी वाटते की अरे आठवड्यातून दर आठवड्याला काय गेलं पाहिजे ठीक आहे महिन्यातून 15 दिवसातून कधीतरी ठीक आहे पण आज बरेचसे लोक घरामध्ये रोज सिरियल न चुकता बघतील. पहिले आठवड्यातून एकदाच सिरियल असायची पण आता रोज सिरियल आहे. एक जरी एपिसोड जर चुकला तरी तळतळ येते अरे मला त्या सिरियलचा भाग मिळाला नाही बघायला काय झालं काय माहिती त्याच्यामध्ये काय चाललंय हो की नाही. पण देवाकडे जायला देवाच्या उपस्थितीमध्ये जायला बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं अरे ह्या आठवड्यात गेलो पुढच्या आठवड्यात नाही गेलं तर चालेल किंवा आज प्रार्थना केली आता उद्या नाही केली तरी चालेल बायबल वाचले एकदा आता रोजच वाचायची काय गरज आहे. म्हणजे तो काय करतो बायबलमध्ये दिले आपल्याला स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी वेगळा करतो आणि सर्व देवाचं जो खरं ज्ञान आहे त्याच्यावर रागवतो. म्हणजे तो काय म्हणतो की काय गरज आहे रोज प्रार्थना करायला बस झाली ना केली होती ना काल 8 दिवसापूर्वी केलं वाचला होता बायबल मागच्या आठवड्यात गेले होते ना प्रार्थनेला तिकडं आता या आठवड्यात जाण्याची काय गरज आहे. म्हणजे तो असं नाही म्हणत की जितकी गरज मला रोजच्या अन्नाची आहे जितकी गरज मला रोज घरामध्ये मला ज्या काही गोष्टी लागतात त्या गोष्टींची आहे तितकी देवाची आहे. आज आपण असं म्हटलं पाहिजे तेव्हाच आपल्या जीवनामध्ये देवाची उपस्थिती राहील. जितकी श्वास घेण्याची जेवढी गरज आहे तितकीच आपल्याला देवाची गरज आहे. प्रेज लॉर्ड. लक्षपूर्वक ऐका. म्हणून आपल्याला ज्या गोष्टीमध्ये तुम्ही राहाल तसे तुम्ही बना. ज्या गोष्टीमध्ये जर तुम्ही प्रार्थनेत राहाल तर तुम्ही आत्मिक बनाल पण तुम्ही जगात राहाल तर तुम्ही देहिक बनाल. काय व्हाल म्हणजे बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. मागच्या आठवड्यामध्ये मी माझ्या बहिणीच्या घरी होते आणि तिथं एक पिक्चर चालू होता
चांगला पिक्चर होता, त्याच्यामध्ये कधी असं वाईट काहीच नव्हतं. एक मुलगा होता आणि त्याच्या आईला आजार झाला होता कोणता तरी, मला असं वाटते कोणी पाहिला पण असेल. तो पिक्चर चालू होता आणि नवीनच पिक्चर असेल तो, कारण की लक्ष्मीकांत बेर्डेचा मुलगा त्याच्यामध्ये होता आणि त्याच्या आईला आजार झाला होता आणि त्याच्या आईला नंतर कळालं. मुलगा कॉलेज स्टुडंट होता नाही का, कॉलेज करत होता आणि तो त्याच्याच मस्तीमध्ये, त्याची आई विधवा होती नाही का, आणि मुलगा आणि त्याची आई दोघंच राहायचे. मग त्याची आई पण एक आकाशवाणीमध्ये काम करणारी असते. तुम्हाला सांगते ती सिरियल, ती स्टोरी मी थोडी ऐकत राहिले, पण त्या सिरियलचा मनुष्यावर किती परिणाम होतो हे मला तुम्हाला सांगायचं. आणि मग त्या आईला त्याचा काहीतरी आजार झाला आणि ती डॉक्टरकडे गेली. त्याच्या मुलाला पण सांगितलं का तू पण ये, पण त्याच्या मुलांनी मेसेज टाकला की मला थोडा उशीर होणार आहे, मला थोडं लेट होतंय, थांब जरा. पण तोपर्यंत तिचा नंबर आला डॉक्टरकडं आणि ती डॉक्टरकडे गेली आणि डॉक्टरने तिला सांगितलं की तुला असा असा आजार आहे, तू थोड्या दिवसाची आहे, तू काही जगणार नाही. आता तिच्याबरोबर तिचा मुलगा पण नव्हता आणि तिला डायरेक्ट ह्या गोष्टी सांगितल्या. ती पण म्हटली की मला सांगा, मी आता काही हे नाही आहे, मी अशी कमजोर नाही आहे किंवा मला माझ्या बरोबर माझ्या मुलाशिवाय कोण नाही माझ्याबरोबर, तुम्ही मला सांगावंच लागेल. आणि त्यांनी सांगितलं. आणि मग नंतर मग ती जेव्हा तिथून निघाली दवाखान्यातून, मग तिच्या डोक्यात एकच विचार येत राहिला का माझ्या मुलाचं काय होईल, मी मेल्यानंतर नाही का माझ्या मुलाचं काय होईल, माझ्या मुलाचं काय होईल. माझा मुलगा, याला प्रत्येक गोष्ट द्यावं लागते, प्रत्येक गोष्ट त्याला सांगावं लागते, प्रत्येक गोष्टी, बाबा गिजर बंद कर, हे कर, ते कर, जेवलास का तू, असं झालं का तू, कुठे आहेस तू, माझ्या मुलाचं नंतर काय होईल. आणि त्याच वेळेस तू ना असं एक प्रोजेक्ट तयार करत असतो, एक रोबोट सारखं काहीतरी तो बनवत असतो. मग तो त्याच्या आईला म्हणतो की मम्मी मला ना एक असं रोबोट बनवायचं, तुझाच बनवतो मी, कारण जेणेकरून ना ती मला बोलत जाईल, तुझ्या ज्या काही सवयी आहेत, तुझ्या ज्या काही इच्छा आहेत त्या रोबोटमध्ये मी कॅच करेन. ती एक मशीन बनवत असतो आणि त्याला कॉलेजमध्ये काहीतरी त्यांचं ते बनवायला लावतात त्यांना, तर त्याला उत्कृष्ट असं करायचं. तर त्याच्या आईचाच आवाजाने तो काय त्या गोष्टी बनवतो. मग त्याच्यासाठी तो म्हणतो की काय, त्याची आई सांगत नसते का मी आजारी आहे म्हणून मी लवकर मरणार आहे, पण तो काय करतो, त्याच्या आईला म्हणतो की मला हे प्रोजेक्ट बनवायचं आहे ना, त्याच्यामुळे मला जास्तीत जास्त वेळ तुझ्याबरोबर राहायचं. आणि मग त्याच्या आईबरोबर तो वेगळ्या रूममध्ये झोपायचा, पण त्याला आईला ओळखायचं होतं ते प्रोजेक्ट बनवण्यासाठी. मग आईच्या जवळ तो झोपत असायचा. त्याला उंच ठिकाणी जायला आवडत नसेल तर आईला म्हणायचं चल तुला डोंगरावर घेऊन जातो, तुला डोंगरावर खूप आवडतं ना. ते म्हणजे त्याला माहीत नव्हतं त्याची आई मरणार आहे, त्याच्या आईने त्याला काही सांगितलं नाही, पण तो त्याचा प्रोजेक्ट तयार करायचा होता. आणि जेणेकरून त्या प्रोजेक्टमध्ये जसा एखादा रोबोट तयार होतो ना, तो रोबोट त्याला बनवायचा होता, त्याच्या आईचं डमी करायसारखं, आणि त्याच्या आईचा आवाज येईल, आईचा जो स्वभाव आहे त्याच्यामध्ये येईल, आईचं काय काय, आई त्याच्याशी कसं कसं बोलते, त्या सगळ्या गोष्टी त्याला त्या रोबोटमध्ये त्याला त्या उतरून घ्यायच्या होत्या. म्हणून त्याला जास्तीत जास्त त्याच्या आईच्या जवळ राहायचं होतं. आईचा स्वभाव कसा आहे, आई कशी बोलते, आईच्या काय इच्छा आहेत, जेणेकरून. पण ती मेल्यानंतर ते रोबोट तिच्याशी तो बोलायचा. पण विचार करा की मग पण त्याच्या आईला माहिती की आता मी मरणार आहे म्हणून. आणि जेव्हा जेव्हा तिच्या लक्षात यायचं का माझ्या मुलाचं काय होईल, तर तिला रडायला यायचं, तिला खूप रडायला यायचं. मग मला तुम्हाला हे सांगायचं आहे, मी तुम्हाला का सांगते ही गोष्ट, कारण की जेव्हा मी ती सिरियल जी बघत होते तेव्हा माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं. अचानक माझ्या डोळ्यातून असं पाणी येत होतं. आणि तुम्ही लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही अशी सिरियल बघता किंवा एखादं पिक्चर बघता, तुमच्या डोळ्यात पण पाणी येतं. आपल्याला माहीत असतं की ते नाटक आहे, ते खरं रिअल स्टोरी नाहीये, ही शूटिंग काढलेली आहे आणि हा एक पिक्चर आहे किंवा एक नाटक चालू आहे, हे खरं नाहीये, ती समोरची जी परिस्थिती चालू आहे. पण तरीही तुमच्या डोळ्यामध्ये काय होतं, पाणी येतं ऑटोमॅटिक. तुम्ही दुःखाचं सीन पाहिला, कोणी रडताना पाहिला तर आम्हाला लगेच आमच्या डोळ्यात काय येतं. म्हणजे मला तुम्हाला ही गोष्ट यासाठी सांगायचं आहे की आमच्यावर त्या सिरियलचा किंवा त्या दृश्याचा किती परिणाम होतो. ऑटोमॅटिक आम्ही दुःखी होतो, ऑटोमॅटिक आमच्या डोळ्यात पाणी येतं. तसं ज्या वेळेस तुम्ही देवाच्या सहभागितेमध्ये येता, देवाचा स्वरूप तुमच्यामध्ये येतो, देवाचा स्वभाव तुमच्यामध्ये येतो, देवाच्या गोष्टी तुमच्यामध्ये येतात, देवाचं मन तुमच्यामध्ये येतं, देवाचे विचार तुमच्यामध्ये येतात. तुम्ही देवाचं स्वरूपासारखे बदलत राहता. काय होतं, तुम्ही ऑटोमॅटिक तुम्ही बदलत राहता.
म्हणून तुम्ही जितकं तुम्ही देवापेक्षा, त्या सिरियलपेक्षा किंवा जगातल्या गोष्टीपेक्षा तुम्ही जेव्हा देवात राहायचा प्रयत्न कराल ना, ॲटोमॅटिक तुम्हाला देवाची उपस्थिती जाणवेल, देवाचं सामर्थ्य जाणवेल, देवाचा अभिषेक जाणवेल. देवासाठी तुम्हाला असं वाटेल की अरे मी कधी प्रार्थना करते, मी कधी वचन वाचते, मी कधी देवाची स्तुती आराधना करते. आणि तुम्हाला सांगितलं ना कोणी गाणं घ्या बरं, मग तुम्ही असं वही नाही काढणार, तुम्ही लगेच गाण्यासाठी तयार व्हा, कारण तुम्ही ऑलरेडी भरलेले आहात. आणि तुम्हाला सांगितलं गाणं घ्या बरं एखादं, मग तुम्ही काढणार कोणतं गाणं घेऊ बरं, का तुम्ही भरलेलीच नाही ना. तुम्हाला कधी पण माझ्याकडे बघा, मी बरेचदा पुस्तकात बघून कधीच असं गाणी म्हणत नाही, बरेचदा असं कधीतरी मला पटकन आलं नाही तर मग पुस्तक घेणार. पण ॲटोमॅटिक आज मी समजा इथे गाणे घेतली, असं एकदा पण ठरवलं नव्हतं की ही गाणी मी घेणार आहे, किंवा मी जे काही बोलणार होते इथं आता बोलत आहे तुमच्याशी का मी बोलणार आहे हे मी ठरवत नसते, किंवा गाणे घ्यायचं कोणते हे मी ठरवत नसते. जो देवाचा आत्मा जो चालवतो का हे गाणं घेतलं पाहिजे, तेव्हा जेव्हा आम्ही घेतो आम्ही भरलेले असले पाहिजे. आणि तेव्हा आम्ही जेव्हा करतो तेव्हा खरं देवाची उपस्थिती आम्हाला जाणवते. नाहीतर काय होतं की आमच्यामध्ये तो कोरडेपणा राहतो, कठीणपणा राहतो. म्हणून तुम्हाला म्हटलं की जेव्हा तुम्ही सिरियल पाहता किंवा दुःखी दृश्य पाहता तेव्हा काय होतं, तुम्ही डोळ्यात ऑटोमॅटिक तुमच्या पाणी येतं, कारण तुम्ही ते एक होता त्याच्याशी पूर्णपणे, त्या दृश्याशी तुम्ही काय होता, एक होता. आणि म्हणून तुमच्या डोळ्यात पाणी येतं की खरंच किती दुःखी क्षण आहे हे, किती वाईट होतंय ना ह्या सगळ्या गोष्टी. असं तुम्ही म्हणता किती वाईट होणार बाबा, खरंच तिला किती त्रास होतोय ना, असं म्हणाल तुम्ही. तसं तुम्ही आम्हाला देवाच्या उपस्थितीशी एक होणं गरजेचं आहे. म्हणून आज हे वचनातून काय म्हटलंय की जो कोणी आपल्याला वेगळा करतो तो स्वतःची इच्छा पूर्ण करतो आणि तो खऱ्या ज्ञानावर रागवतो. म्हणजे काय बाई रोज प्रार्थना करणं, काय बाई रोज वचन वाचणं, काय बाई रोज प्रार्थनेला तिकडं जाणं, नाही का. आज गेले होते, बस झालं, आता आठवड्यातून एकदा जातो ना, 15 दिवसातून एकदा जातो ना. पण तुम्हाला आठवड्यातून 15 दिवसातून जाण्यासाठी याचा काही उपयोग नाही होणार. बायबल सांगतं तुम्ही रोज त्याच्या सामर्थ्याचा शोध घ्या, कमीत कमी घरामध्ये तरी प्रार्थना करा. आज मला तुम्हाला ही गोष्ट यासाठी सांगायची आहे की बघा, बऱ्याचदा आपण स्वतःच्याच गोष्टीमध्ये आनंद करायचा प्रयत्न करतो. मला हे मिळालं तर मी आनंद करेल, मला चांगलं घर असेल तर मी आनंद करेल, माझ्याकडे गाडी असेल तर मी आनंद करेल. तुम्ही मोठ्या श्रीमंत लोकांकडे जा, सगळे त्यांच्याकडे पण आनंद नाही. मला सांगा, जेव्हा तुमच्याजवळ एखादा ड्रेस आला तुम्हाला आनंद होतो की नाही? पण 1-2 महिन्यांनी त्या ड्रेसमध्ये तुम्हाला आनंद होईल का? 1-2 महिन्यांनी तुम्हाला त्याच्यामध्ये आनंद मिळेल का? नवीन घेतल्यावर काय होतं, आनंद वाटतो. पण 2 महिन्यांनी त्याच ड्रेसच्या द्वारे तुम्हाला आनंद मिळेल का? अरे काय भारी ड्रेस आहे माझ्याजवळ. नाही, तुम्हाला असं तुम्ही साधं समजाल, काय नाही, त्या दिवशी घातला होता आता परत सारखं सारखं नको वाटतं घालायला, असं म्हणाल तुम्ही. तुमच्या जगातला आनंद हा क्षणिक आहे, थोड्या वेळासाठी आहे. तुम्हाला चांगलं घर मिळालं, थोडा वेळ तुम्हाला आनंद कराल, पण तो आनंद काही दिवसांनी निघून जाईल. चांगले कपडे घेतले, थोडा वेळ तुम्हाला आनंद होईल. काही वस्तू घेतली, थोडा वेळ तुम्हाला आनंद होईल, पण तो आनंद टिकून राहणार नाही. म्हणून तुम्ही असा आनंद आम्ही शोधायला शिकलं पाहिजे जो देवामधला आहे, आणि तो आम्हाला सर्वदा आमच्या बरोबर राहील. मग जगातली कोणतीच गोष्ट तुमच्यावर परिणाम सिरियल पण तुमच्यावर परिणाम होणार नाही, सिरियलचा पण तुमच्यावर परिणाम होणार नाही. कोणी तुम्हाला बोललं तरी तुमच्यावर परिणाम होणार नाहीये, कोणी तुम्हाला सोडून गेलं तरी तुमच्यावर परिणाम होणार नाहीये, कोणी तुमच्याशी भांडलं तरी तुमच्यावर परिणाम होणार नाही. कारण तुमच्यामध्ये जो आनंद आहे ना तो टिकून राहणार आहे. प्रेज लॉर्ड. म्हणून आम्हाला देवापासून स्वतःला वेगळं करायचं नाही, आम्हाला देवाला शोधायचं. ज्यावेळेस आम्ही देवाला शोधायचा प्रयत्न करू त्यावेळेस बायबलमध्ये दिलेलं आहे का बरकत आम्हाला मिळेल, आशीर्वाद आम्हाला मिळतील. लक्षपूर्वक ऐका. एक राजा होता, त्याचं नाव उज्जिया होता. उज्जिया काय होता? बायबल सांगतं जेव्हा त्याने देवाला शोधलं तेव्हा काय झालं माहिती? देवाने त्याला भरभराट दिली. काय दिली?
भरभराट दिली. 2 इतिहासचं पुस्तक काढूया आपण. 2 इतिहास 26 वचन. आपण उज्जिया राज्याबद्दल आपण शिकूया. का जेव्हा देवाला त्याने शोधायचा प्रयत्न केला तेव्हा देवाने त्याला भरभराट दिली. काय दिली? भरभराट दिली. आणि पण नंतर काय झालं बघूया. पण त्याने जेव्हा देवाच्या ज्ञानावर तो रागवला किंवा त्यांनी स्वतःच्या मनाप्रमाणे जगायचा प्रयत्न केला तेव्हा काय झालं वचनामध्ये पाहणार आहोत. 2 इतिहास 26 अध्याय. 2 इतिहास 26 अध्याय. धन्यवाद येशू. 2 इतिहास आणि 26 अध्याय काढूया आपण वचन. उज्जिया 16 वर्षाचा होता. किती वर्षाचा होता तो? 16 वर्षाचा. तुम्ही इथे कोणी आहे का 16 वर्षाचे? 16 वर्षाची. 16 लागला. प्रेज लॉर्ड. हा राजा होता 16 वर्षाचा असताना. विचार करा. उज्जिया कोण होता? राजा होता. मग आपण तर आता बाबा अजून पण राजेने झालो. म्हणजे आपल्याला तेवढी जबाबदारी आपल्यावर नाहीये. बघा हा उज्जिया 16 वर्षाचा असताना येहुदाच्या सर्व लोकांनी त्याला घेऊन त्याचा बाप अमस्या याच्या ठिकाणी राजा केले. काय केले? 16 वर्षाचा असताना काय केले? राजा केले. आणि मग राजा आपल्या वडिलांच्या बरोबर निजल्यानंतर याने एलोत बांधले आणि फिरून येहुदाच्या स्वाधीन केले. उज्जिया राज्य करू लागला तेव्हा तो 16 वर्षाचा होता आणि त्याने येरुशलेमेत 52 वर्ष राज्य केले. किती वर्ष? 52 वर्ष. त्याच्या राज्याची सुरुवात किती वर्षाची झाली असताना झाला तो? 16 वर्षाची. आणि 52 वर्ष त्याने राज्य केले. पुढे बघा. आणि त्याच्या आईचे नाव एथेलिया. ती येरुशलेमेतली होती आणि परमेश्वरच्या दृष्टीने जे नीट तो ते करीत असे त्याचा बाप अमस्या करीत होता त्याप्रमाणे त्याने केले. आणि देवाच्या दर्शनाविषयी शिक्षण देणारा जकरिया याच्या दिवसात त्याने आपलं मन देवाचा शोध करण्यास लावले आणि त्याने देवाला शोधले तोपर्यंत देवाने त्याची भरभराट होऊ दिली. प्रेज लॉर्ड. लक्षपूर्वक ऐका. 16 वर्षाचा असताना तो राजा झाला. आणि बायबलमध्ये दिले जकरिया नावाचा परमेश्वराचा सेवक त्याच्या राज्यामध्ये होता. आणि बायबलमध्ये दिले तो देवाच्या दर्शनाविषयी शिक्षण देणारा होता. जकरिया जो होता तो देवाच्या दर्शनाविषयी राजाला शिक्षण देणारा होता. आणि बायबल सांगतं की त्याच्या दिवसामध्ये त्याने आपलं मन देवाला शोधण्यास लावले. कोणी? उज्जिया राजाने. कोणी? उज्जिया राजाने. कोणाला शोधायला लावलं आपलं मन? देवाला शोधायला. 16 वर्षाच्या असताना. आज 16 वर्षाच्या मुलांना वाटतं की अरे नाही, जगात एन्जॉय करा, मस्त गाणे गा, मस्त डान्स करा, पिक्चर बघा, सिरियल बघा, मैत्रिणींबरोबर फिरा, पाहिजे तसं करा. हो की नाही? 16 वर्षाचं असताना हे वय आहेत का आमच्या देवाला शोधायचं? हे वय आहेत का आमचं देवाची भक्ती करण्याचं, देवदेव करत बसायचं? आज जगातली मुली, तरुण लेकरं असे म्हणतात देवदेव कधी करावा, म्हातारं झाल्यावर. आहे की नाही? आता तर आमचे एन्जॉय करण्याचे दिवस आहेत. पण देवाला धन्यवाद, देवाने आम्हाला निवडले, आम्ही त्याला शोधावं. तुम्हाला निवडले तर तुम्ही त्याला शोधावं. जकरिया नावाचा तिथं देवाचं दर्शन सांगणारा, शिक्षण देणारा देवाचा सेवक होता. आणि त्याने त्या राजाने आपलं मन देवाला शोधण्याकडे लावलं. आणि म्हणून काय झालं बघा. आणि त्याने देवाला शोधलं तोपर्यंत देवाने त्याची भरभराट होऊ दिली. काय होऊ दिली? जेव्हा तुम्ही देवाला शोधता तुमची भरभराट होणारच. प्रेज द लॉर्ड. अनुभव तुम्हाला येणार भरभराटीचा. तुम्हाला कोणत्या गोष्टीची कमतरता पडणार नाही. फक्त हृदय देवाकडे लावा. मी म्हणत नाहीये की बाकीचं काहीच करू नका, पण जास्त प्रमाणात देवाकडे आपलं हृदय लावा. प्रेज द लॉर्ड. भरभराट होऊ दिली कारण देवाला त्याने शोधलं. आणि पुढं काय झालं. आणि मग त्याने बाहेर जाऊन पलिष्ठांची लढाई केली आणि गथाचा कोट, एबण्याचा कोट, अशोधाचा कोट मोडून टाकला. आणि अशोधाच्या प्रांतात पलिष्ठांमध्ये त्याने नगरे बांधली. पलिष्ठांविरुद्ध ज्या अरबी लोक गुरे बालत राहत होते त्यांच्या विरुद्ध मौनी यांच्या विरुद्ध देवाने त्याचे सहाय्य केले. अम्मोनी उज्जियाला कर देत असत आणि त्याचं नाव मिस्राच्या प्रवेशापर्यंत पसरून गेले. तो फारच बलवान झाला
आणि उज्जियाने यरूशलेमेत कोपऱ्याच्या वेशीजवळ, खोऱ्याच्या वेशीजवळ, पोटाच्या वलवाणाजवळ बुरुज बांधले, बळकट केले. रानातही त्याने बुरुज बांधले. आणि बायबल सांगते की त्याने बघा काय काय सुधारणा केली. मैदानात पुष्कळ गुरेढोरे होती, डोंगरात बागायतकी त्यांनी शेतकरी माळी होते, कारण त्याला शेताची आवड होती, शेतही घेतले. आणि शिवाय उज्जियाजवळ लढाऊ माणसाचे सैन्य होते. राजाच्या नायकातला हनन्या त्याच्या हाताखाली. एक सगळे म्हणजे बघा ह्या वचनात एक गोष्ट सांगत आहे की कशा प्रकारे उज्जियाने त्याच्या राज्यात सुधारणा केली. शेतं घेतले, जे बुरुज बांधले, सगळं चांगलं केलं. बायबल सांगतं शत्रू त्याला कर देत होते, खूप सैन्य त्याच्या बरोबर होते, सगळे शत्रू त्याच्या अधीन होते, कारण देव त्याच्या बरोबर होता. पण तुम्हाला माहिती आहे तो लढाई करणारा होता. आणि बायबलमध्ये दिलंय की एकदा त्या उज्जियाचं हृदय गर्विष्ठ झालं. काय झालं? का मी सगळं काही करू शकतोय, देव माझ्या बरोबर आहे. आणि म्हणून बायबलमध्ये दिलंय की जर आज आम्हाला या वचनातून एक शिकायचं आहे की जरी देवाने आम्हाला आशीर्वादित केलं तरी आम्हाला गर्विष्ठ नाही व्हायचं, किंवा आम्हाला आमच्या मनमर्जीप्रमाणे नाही करायचं. उज्जिया बायबलमध्ये दिलंय की देवाच्या उंच स्थानामध्ये गेला, मंदिरात गेला आणि तो धूप जाळायचा प्रयत्न केला. त्याने काय करायचा प्रयत्न केला? आणि पुढे काय झालं बघा. 16 वचन, आपण 19 वचन वाचूया. 19वं वचन तेव्हा, किंवा 16 पासून वाचूया. मग तो बलवान झाल्यावर त्याचं हृदय उन्मत्त झालं. काय झालं? 16 वचन. मग त्याने, आणि त्यामुळे त्याचा नाश झाला. त्याने परमेश्वर आपला देव याच्या विरुद्ध उल्लंघन केले, कारण धूपाच्या वेदीवर धूप जाळायला तो यहोवाच्या मंदिरात गेला. तेव्हा अजर्या याजक आपणाबरोबर यहोवाचे 80 याजक बलवान वीर घेऊन त्याच्यामध्ये आत गेला. आणि तो उज्जिया राजाला अडवून म्हणाला, अरे उज्जिया, यहोवाला धूप जाळणे हे तुझं काम नाही, हे केवळ याजकांचा, अहोरानाच्या संतानाचं आहे, जे धूप जाळायला समर्पण केले आहेत त्यांचे आहे. पवित्र स्थानातून तू निघून जा, कारण तू उल्लंघन केले आहे आणि यामुळे परमेश्वर यहोवा देवापासून तुझं गौरव होणार नाही. लक्षपूर्वक ऐकूया. या ठिकाणी जेव्हा त्यांनी देवाला शोधलं, देवाने त्याला भरभराट केली, हो की नाही? देवाने सगळे शत्रू त्याच्या अधीन केले. देवाने त्याचं सगळं राज्यामध्ये खूप काही सुधारणा झाल्या. त्याच्या राज्यामध्ये शांती आली. त्याला वाटलं अरे वा, देव माझ्या बरोबर आहे. आणि म्हणून बायबलमध्ये दिलेलं आहे की त्याच्या हृदयामध्ये गर्विष्ठपणा आला. काय आला? आणि मग त्याने बायबलमध्ये दिलेलं आहे तो धूपाच्या वेदीजवळ धूप जाळायला गेला. नियमशास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे का धूप जाळण्यासाठी परमेश्वराने फक्त लेवी संतानांना, अहोरानाच्या संतानांना याजक केलं होतं. त्यानेच फक्त धूप जाळायचं. जर तुम्ही एखाद्या मंदिरात गेले तर पुजाऱ्याच्या हातामध्ये थाळी देता की नाही तुम्ही? आपले सर्व पूर्वीच्या लोकांमध्ये जेव्हा मंदिरात जायचे काय करायचे? पुजारी रास्तून तिथे आणि पुजाऱ्याच्या हातामध्ये थाळी द्यायचे ना, मग तो चढवतो ना ती थाळी. पण यांनी काय केलं? स्वतः धूप जाळायचा प्रयत्न केला. आणि बायबलमध्ये असं दिलेलं आहे का याजक जो होता त्यावेळेस अजर्या नावाचा, 80 याजक घेऊन तो त्या मंदिरात आला आणि तो त्या राजावर रागवला, हे राजा तू हे काय करत आहे? तू नियम मोडत आहे. बरंचदा आम्हाला असं वाटतं की आम्ही बायबल वाचलं, बस झालं, आम्हाला काय करायचे कोणी शिकवायची. आम्ही प्रार्थना करतोय आमच्यासाठी, आम्हाला येते आता प्रार्थना, कशाला कोणाकडून प्रार्थना करून घ्यायची. पण काही गोष्टीसाठी देवाने निवडलेले आहेत, काही गोष्टीसाठी देवाने ठेवलेले आहेत की आपण नाही करू शकत. देवाने कुणाला तरी काहीतरी वेगळं दान दिलेलं आहे. देवाने कुणासाठी काहीतरी असं ठरवून ठेवलेलं आहे. बघा, हा जकरिया त्याला शिक्षण देत होता उज्जियाला, तेव्हा तो देवाला शोधत होता आणि देव त्याची भरभराट करत होता. आज ह्या वचनातून एक गोष्ट शिकायचं आहे, काही गोष्टीसाठी देवाने आम्हाला नाही तर काही लोकांना ठेवलंय, त्यांच्याकडूनच ती झाली पाहिजे. बरंचदा आमच्या मनात जर असं येत असेल की अरे मला प्रार्थना करायला येते, मी कशाला दुसऱ्यांकडून प्रार्थना करून घेऊ, मी कशाला त्या व्यक्तीकडून प्रार्थना करून घेऊ. मग इथं कुठंतरी आम्हाला गर्व चढत आहे. काय होत आहे आम्हाला? नाही, आमच्या कोणत्याही गोष्टीसाठी आम्हाला प्रार्थना इतरांकडून करून घेणं गरजेचं आहे.
बायबल जर आम्हाला कळत नसेल तर आम्हाला आमचे कान दुसऱ्याकडून ऐकून घेणं गरजेचं आहे. कारण देवाने त्याच्यावरती विशेष कृपा दिलेली आहे. देवाने त्याला ज्ञान दिलेलं आहे. देवाचा ज्ञानाचा आत्मा त्याच्यावर आहे. आणि बायबल सांगतं उजियाला काय झालं, वाटलं की मी सगळं करू शकतो, मी धूप चढवू शकतो. पण त्या याजक त्याला म्हटलं, अरे उजिया तू हे काय केलं, नियमशास्त्राप्रमाणे तू हे करू शकत नाही. आणि बायबलमध्ये दिले पुढं काय झालं माहितीये की त्या ठिकाणी उजियाला कोड आला. काय आला, 19 वचन बघा काय झालं. तेव्हा उजिया रागवला. धूप जाळायला धूप पात्र त्याच्या हाती होते आणि तो याचकांवर रागवला असताना यहोवाच्या घरात धूपाच्या वेदीजवळ याचकांच्या देखत त्याच्या कपाळावर कोड उठले. काय उठले, तो याचकावर रागवला. तो म्हटलं, हे तुला काय करायचंय, मी हे करू शकतो. बघा एक राजा जो होता ज्याने सैन्य मारले असतील, युद्ध जिंकले असतील, तो देवाजवळ धूप चढवू शकतो का? त्याचं काम युद्धाचं आहे. त्याच्या हातातून कितीतरी खून झालेले आहेत. दावीद राजाला परमेश्वर म्हटला, ज्यावेळेस दावीद राजा म्हटला की मी तुम्हाला तुझं मंदिर बांधायचंय, परमेश्वर त्याला म्हटला की तुझ्या हाताने खूप खून झालेले, तू खूप लढाया लढलेल्या आहेत, तू माझं मंदिर नाही बांधू शकत, पण तुझा मुलगा मंदिर बांधेल. प्रेसला बघा, आपण बऱ्याचदा आपण जगामध्ये राहतो, आपण कधी कधी भांडणं पण करतो, आपण कधी कधी टीव्ही सिरियल पण पाहतो, आपण कधी कधी जगातल्या गोष्टी पण करतो आणि आपण म्हणतो की नाही, मी प्रार्थना केली तरी सगळं होईल. हो, तुम्हाला प्रार्थना करण्यासाठी तुम्ही काही वेळ देवाच्या पायाजवळ बसा, उपवासामध्ये राहा, देवाला शोधायचा प्रयत्न करा, देवाच्या इच्छाप्रमाणे जगायचा प्रयत्न करा, तुम्ही आत्म्यामध्ये वाढा. हो, तुम्हीही प्रार्थना करू शकता. आता हा राजा सैन्य, त्याच्या अवतीभोवती सैन्य होते किंवा लढाई जिंकणारा होता. त्याने अनेक लढाई त्याने लढल्या असतील, अनेकांना त्याने मारून टाकले असतील. तो देवाच्या मंदिरात येऊ शकत होता का? नाही. पण त्याने धूप जाळायसाठी देवाच्या मंदिरात आला. बरं, जेव्हा तो याजक त्याच्या जवळ आल्यानंतर तो याचकावर पण रागावला. तुम्हाला काय समजते, तुम्ही धूप जाळले पाहिजे का? मी पण जाळू शकतो, मी पण देवाच्या जवळ येऊ शकतो, असं थोडं आहे. आणि बायबल सांगतं की त्याला कोड फुटले. काय झाले, कोड आली. आणि वचनात काय दिलं पुढं बघा. आणि मग अजर्या मुख्य याचकाने, सर्व याचकाने त्याच्याकडे दृष्टी लावली तर पहा, त्याच्या कपाळावर कोड आले होते. तेव्हा त्याने त्याला लवकर घालवले आणि त्याने निघायला घाई केली, कारण देवाने त्याला तडका दिला. मग उजिया राजा आपल्या मरणाच्या दिवसापर्यंत कोडी होता आणि तो कोडी होता म्हणून वेगळ्या घरात राहिला. बघा, कोडी लोकांना एकत्र ठेवत नव्हते, कारण त्याला परमेश्वरच्या घरापासून दूर केले होते. आणि त्याचा मुलगा यथाम राजाच्या घरावर असून देशातल्या लोकांचा न्याय करीत असे. बघा, मरेपर्यंत तो कोडी राहिला, त्याला वेगळ्या घरामध्ये ठेवला. मला तुम्हाला सांगायचे, देवाच्या गोष्टी सहज घेऊ नका. आपल्या मनाला आलं तर आपण हे करायचं, नाही आलं तर नाही करायचं, आलं तर प्रार्थनेत यायचं, नाही तर नाही यायचं, सोडून द्या. आपल्याला पूर्ण मनाने, पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने देवावर प्रेम करायला शिकायचं. लक्षपूर्वक ऐका, मी तुम्हाला काय म्हटलं, जो स्वतःच्या इच्छा पूर्ण करायला पाहतो तो खऱ्या ज्ञानावर रागवतो. हे आपलं वचन होतं नीतिसूत्र 18 मध्ये. उजिया राजाने तेच केलं. त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी जे देवाचं ज्ञान होतं का याचकानेच फक्त धूप जाळलं पाहिजे, त्या ज्ञानावर तो रागवला. नाही, काय होतंय, मी जाळलं तरी होईल, मी देवाच्या वेदीजवळ गेलो तरी होईल. आज आपल्याला एक गोष्ट करायची, देवाला एकच म्हणायचे की प्रभू होय, कारण की आज कृपेचा काळ आहे. आज छोट्या छोट्या गोष्टी पण आम्हाला क्षमा देव करत आहे. प्रेज लॉर्ड. आज छोट्या छोट्या गोष्टींची पण आम्हाला देव क्षमा करत आहे. म्हणून एकच म्हणायचं, प्रभू मला माहीत नाही माझ्यासाठी तुझ्या काय इच्छा आहे, पण तुझ्या इच्छा माझ्या जीवनात पूर्ण कर, माझ्या नको कर. तुझ्या इच्छाप्रमाणे जगायला मला सहाय्य कर, तुझ्या इच्छाप्रमाणे मला जगण्यासाठी मला कृपा पुरव. आज राजा जेव्हा देवाला त्याने शोधलं, देवाने त्याला भरभराट दिली, पण जेव्हा त्याने देवाची आज्ञा मोडली, आपलं हृदय गर्विष्ठ केलं, काय होतंय, मी जे करेल ते करेल, तेव्हा त्याच्यावर तोड आली.
तो मेला नाही, पण एक कोडी म्हणून जगला. एका घरामध्ये तो मरेपर्यंत राहिला आणि बायबलमध्ये दिलंय एक अपमानित जीवन त्याला जगावं लागलं. आज एकच गोष्ट आपण राजाकडून शिकवायचं आहे की आमचं हृदय गर्विष्ठ होऊ द्यायचं नाही आणि देवाच्या ज्ञानाच्या विरुद्ध आपल्याला जायचं नाही. डोळे बंद करूया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. थँक्यू जीजस. आम्ही तुझे उपकार मानतो प्रभू. धन्यवाद परमेश्वर, धन्यवाद येशू. थँक्यू राजा. आज आम्ही वचनात पाहिलं प्रभू, आम्हाला स्वतःच्या इच्छेने नाही प्रभू, तुझ्या इच्छेने जगायचे प्रभू, तुला शोधायचे प्रभू देवा, तुझ्या वचनाप्रमाणे राहायचे प्रभू. आज आमच्या विचार, आमच्या इच्छा कदाचित तुला नाही आवडणार किंवा ते बाप्पा तुझ्या इच्छाप्रमाणे आम्ही नाही राहत नसाल, पण प्रभू तू आम्हाला क्षमा कर, तू आम्हाला क्षमा कर. आमच्यावर तू दया कर, तुझ्या रक्ताने शुद्ध कर, तुझ्या पवित्र आत्म्याने भर प्रभू. आमच्यातला कठीणपणा दूर कर प्रभू, आमच्यातला अशक्तपणा दूर कर प्रभू. आम्हाला तुझ्याशी एक व्हायचे प्रभू. हालेलुया. थँक्यू जीजस. धन्यवाद माझ्या राजा, धन्यवाद माझ्या देवबाप्पा, धन्यवाद माझ्या पिता परमेश्वरा. तुझ्या लेकरांना स्पर्श करतो. तुझी लेकरं तुझ्यासाठी इथं बसलेत प्रभू. तुझे लेकरं तुझे वचन ऐकलेत प्रभू. तुझ्या लेकरांनी तुझी स्तुती केली प्रभू, तुझी भक्ती आराधना केली प्रभू. तुझ्या लेकरांच्या हृदयातल्या इच्छा पूर्ण कर प्रभू. जसं उजिया राजा तुला शोधत होता आणि तू त्याला भरभराट दिली प्रभू, आज तुझ्या लेकरांना भरभराट दे प्रभू. आज तुझ्या लेकरांना आशीर्वाद दे प्रभू. आज तुझ्या लेकरांना कोणत्या गोष्टीची कमतरता पडू देऊ नको प्रभू. धन्यवाद माझ्या राजा. तुझ्या लेकरांना तू दया कर. थँक्यू जीजस. धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. थँक्यू राजा, थँक्यू जीजस, थँक्यू जीजस. रबा शखाला बाबा बाबा. पवित्र आत्मा धन्यवाद दे, धन्यवाद दे आजच्या दिवसासाठी, या क्षणासाठी तुझे उपकार मानतो. सर्व गौरव मी तुला देतो. पवित्र आत्मा तू आम्हाला शिकवलं, तू आम्हाला चालवलं, तू आम्हाला एकत्रित केलं प्रभू. तुझ्या लेकरांना आशीर्वाद दे, तुझ्या लेकरांच्या हर एक इच्छा पूर्ण कर. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करतो. आमेन.